सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुलसी विवाह मुला मुलींचे लग्न जमण्यासाठी, लग्नातील अडथळे दूर होण्यासाठी, घरात लक्ष्मी कायम टिकून राहण्यासाठी, घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. दिवाळी झाली की सर्वांची लगबग सुरू होते ते तुळशीच्या लग्नाची. कार्तिक शुद्ध द्वादशीला गोरस मुहूर्तावर तुळशी विवाह केला जातो. कार्तिक द्वादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत या वेळेस शक्य होईल तेव्हा तुलसी विवाह केला जातो. यावर्षी 2023ला 24 नोव्हेंबर 2023 शुक्रवारपासून तुलसी विवाहास प्रारंभ होत आहे. ते 26 नोव्हेंबर 2023 रविवारपर्यंत तुम्ही तुलसी विवाह करू शकता. तुलसी विवाह झाल्यानंतरच इतर विवाहांच्या तिथी निघायला सुरुवात होते. तुलसी विवाह सायंकाळी केला जातो. तुलसी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य फळ आपणास मिळते. तसेच तुळशीचा विवाह आपल्या घरी केल्याने भगवान विष्णू, माता लक्ष्मी अतिशय आपल्यावर प्रसन्न राहतात. कार्तिक महिन्यातील देव उठणे, प्रबोधनी एकादशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत रोज आपल्याला 2 चमचे कच्चे दूध तुळशीच्या मुळाशी टाकायचे आहे. त्याबरोबर स्वच्छ पाणी पण तुळशीच्या मुळाशी द्यायचे आहे. आणि तुम्हाला रोज सवाशीण स्त्रियांनी, सौभाग्यवती स्त्रियांनी रोज 2 चमचे कच्चे दूध तुळशीच्या मुळाशी अर्पण करा, पाणी अर्पण करा, हळदी कुंकू फुलं वाहून नीट पंचोपचार पूजा करून सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ 2 वेळा गाईच्या तुपाचा दिवा लावा. एवढे 3-4 दिवस तरी दोन्ही टायमाला तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा लावून तुळशी मातेची पूजा करा. त्याचबरोबर आपल्याला 1 रुपयाचे नाणे 24 पासून 26 तारखेपर्यंत 3 दिवस तुम्हाला रोज 1 रुपयाचे नाणे तुळशीच्या कुंडीत ठेवायचे आहे. आणि शेवटच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी ते तिन्ही नाणे आपल्याला घरात घेऊन घ्यायचे आणि एका पिवळ्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवून द्या. यामुळे काय होईल, जन्मांची गरिबी दूर होईल, राजासारखे जगाल तुम्ही. घरात धन धान्य लक्ष्मी टिकून राहील. करून बघा. 3 रुपयाचा उपाय आहे. आपण बरेचसे उपाय करतो, हा पण उपाय करून बघायला काय हरकत नाही. आता ज्या मुलामुलींचे लग्नामध्ये अडचणी येत असतील त्यांनी तुलसी विवाहात आपला सहभाग नोंदवावा, म्हणजे सहभागी व्हावे त्या तुलसी विवाहात. आणि तुलसी विवाहातील अक्षता थोड्याशा 4-5 अक्षता तुम्हाला मिळाल्या तरी पण एका पुडीत बांधून घरी घेऊन या. आणि कॅलेंडरमध्ये शुभ दिवस पाहून आई वडिलांच्या हातांनी ज्या मुलामुलींचे लग्न जमत नसेल त्यांच्या डोक्यावर त्या अखंड अक्षता टाकून द्याव्या. यामुळे विवाहातील सर्व अडथळे दूर होऊन त्वरित विवाह योग चालून येतात आणि तुमच्या मनायोग्य तुम्हाला वर वधू मिळून येईल. करून बघा. तर ज्या मुलींच्या लग्नात अडथळे येतात त्या मुलींनी एक लाल चुनरी तुलसी विवाह दिवशी तुळशीला अर्पण करावी. आणि मुलांनी 5 हळकुंड, मुलींनी पण हा उपाय केला चालेल, 5 हळकुंड आपल्या हाताने ज्या मुलींच्या लग्नात अडथळे येतात त्या मुलींनी एका वाटीत जरी ठेवलं तुम्ही ते 5 हळकुंड तुळशीजवळ तरी चालेल. ते 5 हळकुंड तुळशी विवाहाच्या दिवशी, आता तुमच्या घरात ज्या दिवशी तुळशी विवाह करत असतील त्याच दिवशी हा उपाय करायचा आहे. 5 हळकुंड हातात पकडा, उजव्या हातात मनात इच्छा असेल ती बोलून घ्या, तुळशी मातेजवळ ठेवून द्या. आणि नंतर ते तुम्ही रात्रीत जरी उचलून घेतले ते हळकुंड आणि एखाद्या ठिकाणी जपून ठेवायचं आहे. जेव्हा तुमचं लग्न ठरेल 1 ते 1.25 महिन्यात तुमच्या घरात लग्न ठरूनच येईल. हा उपाय खूप प्रभावी आहे. तर जेव्हा लग्न ठरेल आणि तुमची जेव्हा हळद काढली जाईल ते 5 हळकुंड नीट सांभाळून ठेवा. ते 5 हळकुंड तुमची जेव्हा हळद काढले जाईल तुमच्या लग्नाची त्यात ते मिक्स करायचे आणि ती हळद नवरदेव नवरीला लावायची आहे. असा हा उपाय आहे. ते 5 हळकुंड नीट सांभाळून ठेवा. तर नक्की ह्या दिवशी, विवाहाच्या दिवशी, तुळशी विवाहाच्या दिवशी मुलींनी 5 हळकुंड तुळशीला अर्पण करा आणि सांभाळून ठेवा. तर लगेच विवाह जमून येण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी ठरतो. ज्या मुलींना स्थळ येते पण कुंडलीतील काही दोषांमुळे गुणच मिळत नाही, लग्न ठरण्याचे योजना पण आखून आपण जातो, पण काय होतं ना, कुंडली जेव्हा बघायला घेतात तेव्हा काही ना काही मुलीच्या कुंडलीत काही ना काही
अडथळे येतात, अडचणी येतात आणि लग्नच ठरत नाही, तर त्यांनी काय करायचं आहे, एक पिवळं कापड घ्या, त्यात 7 हळकुंड घ्यायचे, ठेवायचे. थोडीशी 7-8 केशरचे धागे ठेवा, थोडीशी चणा डाळ, एक लहानसा गुळाचा खडा, या 4 वस्तू ठेवून त्याची पुरचुंडी, लहानशी गाठोडी, पोटली बांधून तुमच्या घराजवळ जे मंदिर असेल, लक्ष्मी नारायण मंदिर, राधाकृष्ण, राम सीता मंदिर, त्या देवांच्या चरणी ठेवून या. पण तुळशी विवाहाच्याच दिवशी आणि विवाह जमून येण्यासाठी प्रार्थना करा मनापासून. सुयोग्य व्यक्तीशी विवाह जमून यावा अशी प्रार्थना करा. आणि उपाय, इतका उपाय चांगला आहे हा, अतिशीघ्र फलदायी ठरतो. याचं फळ खूप लवकर मिळतं. मनायोग्यच तुमचं लग्न ठरून येईल. करून बघा हा उपाय. तुळशी विवाह दिवशी शालिग्राम तुळशीजवळ ठेवल्याने आणि शालिग्रामास एक तुळशीचे पान वाहिल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री विष्णू लगेच पूर्ण करतात मनातील इच्छा. दारिद्र्य, गरिबी 1 मिनिटात दूर होते, असा स्वतः श्रीकृष्णांनी वर आशीर्वाद दिलेला आहे. तुम्ही तुळशी विवाहाच्या दिवशी शालिग्राम तुमच्याकडं असेल तुळशीजवळ ठेवलेला, तर त्याला पाण्याने, स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला आणि एक तुळशीचं पान अर्पण करा त्या शालिग्रामास. बघा, भरभरून तुमच्या घरात श्रीकृष्णाचे, नारायणाचे आशीर्वाद मिळतील. त्याचबरोबर शंखनाद 3 वेळा तुळशी विवाह प्रारंभ केल्यानेही, तुळशी विवाह प्रारंभ होताच 3 वेळा शंखनाद करायचा आहे आपल्याला. मनवांछित फलप्राप्ती होते, असं तुळशी जन्माच्या कथेत लिहिलेले आहे. लक्ष्मी मातेप्रमाणेच भगवान श्री विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे. देव उठणी एकादशी, प्रबोधनी एकादशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत जी व्यक्ती तुळशी विवाह करेल तिच्या घरात सुख, समृद्धी, संपत्ती, संतती, लक्ष्मी मातेची प्राप्ती होईल. तसेच तुळशीच्या लग्नात उसाला सुद्धा खूप महत्त्व आहे. वधू वरांच्या मागे लग्नात त्यांच्या मागे त्यांचा मामा उभा राहतो, तशाच प्रमाणे तुळशीच्या लग्नात तुळशी मागे आणि कृष्णाच्या मागे मामा म्हणून उसाला उभे केले जाते. म्हणून तुळशीच्या लग्नात उसाला खूप महत्त्व आहे. उसाशिवाय तुळशीचे, कृष्णाचे लग्नच लागू शकत नाही, कारण मामा म्हणून आपण उसाला उभे केलेले असते. तुम्हाला हे माहीत असेल का नाही, पण आज जाणून घेतले तुम्ही. तुळशीच्या लग्नात उसाला खूप महत्त्व असते, तर तुळशीच्या मागे आणि कृष्णाच्या मागे मामा म्हणून आपण उसाला उभे करतो, म्हणून तेव्हा लग्न होतं तुळशी मातेचं. तुम्ही कुणाकडे तुळशीच्या लग्नाला गेलात तर तुळशीचे पूजन करून प्रसाद घेऊन घरी येताना तुळशीजवळ 11 रुपये ठेवावे. आपण कुठल्याही लग्नाकार्यात गेल्यावर आहेर देतोच ना, मग तसंच तुळशीच्या लग्नाला गेल्यावर तुळशीजवळ पूजे ठिकाणी 11 रुपये न विसरता ठेवा आणि घरी परत येताना त्या 11 रुपयातील 1 रुपया घरी आणून आपल्या तिजोरीत ठेवा. असाच ठेवला तुम्ही चालेल, एखाद्या डबीत वगैरे ठेवून दिला तरी चालेल. तिजोरीत ठेवा, पाकिटात ठेवा, पर्समध्ये ठेवा, नक्की ठेवा. अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात. घरात कशाची कमी राहणार नाही. पैशांची भरभराट होईल. तुमच्या कामात वगैरे सुद्धा प्रगती होईल. 1 रुपयाचं नाणं घरी घेऊन या. तुळशी मातेजवळून 10 रुपये तिथंच ठेवा. तुळशीला आहेर दिला असं समजून फक्त त्यातील 1 रुपया घरी घेऊन या. लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात. लक्ष्मी कायम टिकून राहील. तर आता घरात तुमच्या विनाकारण भांडणे, कटकटी, वादविवाद होत असतील, घरात वास्तुदोष असतील, पितृदोष असतील, नकारात्मक शक्तींचा वास असेल, तुम्हाला असं जाणवत असेल तुमच्या घरात की आहे असा वास आहे वाईट शक्तींचा, तर काय करायचं? 24 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर आपल्याला छोटासा उपाय करायचा. अगदी साधा सोपा उपाय, कोणालाही जमेल. 23 तारखेला रात्री एका भांड्यात पाणी घेऊन घ्या. तुळशी त्या पाण्यात टाकून ठेवा. 23 तारखेला रात्री तुळस तोडू नका. दिवसाच तुळस तोडून घ्या आणि रात्री एका भांड्यात पाणी घेऊन त्यात तुळशी टाकून ठेवा. जरा जास्त तुळशी टाकून ठेवा. आणि 24, 25, 26 या तिन्ही दिवस रोज सकाळी उठून महिलांनी आंघोळ झाल्या जरा लवकर उठा. तिन्ही दिवस लवकर उठून घरात आपण जसं गोमूत्र शिंपडतो त्याचप्रमाणे आपल्याला तिन्ही दिवस गोमूत्राऐवजी तुम्हाला घरात, दारात, उंबरठ्यावर या सर्व ठिकाणी हे तुळशीचं पाणी शिंपडून द्यायचं आहे. तिन्ही दिवस तुम्हाला रोज न चुकता हा उपाय करायचा आहे.
तुळशीच्या प्रारंभापासून ते समाप्तीपर्यंत 3 दिवस तुमच्या घरात हे तुळशीचं पाणी शिंपडल्याने संपूर्ण घर पवित्र होईल. घरातील वातावरण सकारात्मक दैवी शक्तींचे बनेल. तुमच्या घरात कुठलाच वास्तुदोष, पितृदोष नावाला सुद्धा राहणार नाही. घरातील नकारात्मकता निघून जाईल. घरात सुख, शांतता कायम टिकून राहील. विनाकारण वाद विवाद संपून जातील. आरोग्य चांगले राहील. अशा घरात प्रत्यक्ष लक्ष्मी नारायण वास करतात. घराची तुमच्या भरभरून प्रगती होईल. सुखाची, ऐश्वर्याची कशाची कमी राहणार नाही. म्हणून हे तिन्ही दिवस 23 तारखेलाच रात्री पाण्यात तुळस टाकून ठेवा. 24, 25, 26 तिन्ही दिवस तुम्हाला तेच पाणी झाकून ठेवा वाटलेस त्या पाण्यावर. आणि तिन्ही दिवस आपल्याला घरात, दारात, उंबरठ्यावर सगळ्या ठिकाणी कान्याकोपऱ्यात ते तुळशीचं पाणी शिंपडून द्यायचं आहे. बघा, हा अगदी दैवी चमत्कारिक उपाय आहे. हा जरी उपाय केला, तुमच्या घरात कशाची कमी राहणार नाही. नकारात्मकता नावालाही उरणार नाही. तुमच्या घरात सुखाचे, शांततेचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे वातावरण निर्माण होईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक